त्यांच्याकडे इथे चमचे आहेत, तिथे ते चमचे त्यांच्याकडे आहेत, ते पाहिजे तसे आहेत. काय वैद्य चमचे आहेत ना, त्यामध्ये कोलगेटवाला तो मागे. तो हे आहे आईना मॅचिंग आहे संडे स्पेशल, आपण फ्रायडेला खातोय. आणि हे काय गडबड नाही, हे कॉकटेल कॉकटेल कोल्ड्रिंक मध्ये काय ना, सेवन आहे, स्प्राइट आहे, स्प्राइट, फॅन्टा पण दिसतो आता. आपण इकडे आलो. हा मोती तलाव आहे, म्हणजे इथून सावंतवाडी डेपो वर येतो. सो इथे लाकडाची खेळण्याची वस्तूंची दुकान आहे. काय बोलतो त्याला? मोस्टली आम्ही यांच्याकडूनच मागे घेतलेले. ते तिकडे पेंटिंगचं पण आहे. ते काका होते ना त्यावरच्या पेंटिंगच्या काय दादा, तर रंगोली लिहिता आपण काय लिहिलं. अच्छा या कायदा हा काका ओळखतो आमका. हिला इथे भांड्यांचं घ्यायचं ते. हा पण तो तसा वाला चमचा मला हवाय तो नाही. बघा अजून चेक कर. हे बघा यांच्याकडे सगळे प्रकार आहेत, सगळे खेळायला खेळणी वगैरे सगळे आहेत. बरेच कप आहे, डिश आहे. मागे पण मी एकदा दाखवलेलं आहे. लाकडाच्या इकडे वस्तू आहेत लहानपणाचं सगळं, कोणाला आठवत असेल. तुमच्याकडे इथे चमचे आहेत, तिथे ते चमचे त्यांच्याकडे आहेत, ते पाहिजे तसे आहेत. काय वैद्य चमचे आहेत ना, त्यामध्ये कोलगेटवाला तो मागे. वैद्य बघा नाही, पुढे दाखवा. लाकडी आहे, खाऊन बघा. होय पेन्सिल. तिथे असे लाकडाचे खेळणी वस्तू सगळ्या वस्तू आहेत त्यांच्याकडे. इथे हे काय झेंगा आई तबला पण आहे, इथे चमचे आहेत, इथे व्हील आहे. कोणा इथे काय आई बघा, काढू का ग? काय आई बघा. अच्छा बरोबर दादा. हा होय अच्छा असं आहे काय. आणि एक हे पण घेऊया का? आपल्याकडे तवा पण आहे ना. हे लाकडाचं पाणी नाही, पाळणा आहे, बँगल स्टँड आहे. इथे चपाती देवायला भांडी आहेत, छोटी भांडी आहेत, वाटी आहेत, डबे आहेत. हा बस झालं. बरेच गोष्टी आहेत त्यांच्याकडे. छोटा हे पण ट्रे आहे, बॅग्स आहेत, ह्या बॅग्स आहेत, बरेच आहेत. मी मागे पण इकडे दोन वेळा ब्लॉग केलेला आहे मी. आता बघा काय माहिती बघायला. डुळी आहे, नाही बस देवाला रुपवतीला ठेवायला तुम्हाला लाकडाच्या गोष्टी पण मिळतील. हा नको एवढं सध्या नको. बचकी आहे, दोन प्रकारचे बचकी. पहिले असे लहानपणी असे फ्रूट वगैरे खूप फेमस होते. कुठे आहे काय माहिती, आणलं सगळं इकडे घेतलेलं सगळं, पण ते जागेवर नाही कुठे काय. तिकडे एक दुकान आहे यांच्याकडे, बरंच व्हरायटी. तोफ पाहिजे काय पुढे? हो हा तोफ आहे, बरंच आहे. हे आहेत फळ आहेत, हे बैलगाडी पण आहे म्हणा. ही बैलगाडी बघा इथे. पावभाजी स्मॅश करायला तसा आहे ना ते स्मॅशर. हा वास पण आपण इकडनं घेतलेला वाटतं, एक वास घेतलेला
लालटेन घेतलं बरं ना आपण घेतलं पण ठेवलंय कुठे काय सापडत नाही. हे काय हे बघ खोबरं खोबरं किसाला. जस बघतोय काका कसं स्वॉड. हे इकडं आपण घड्या घेतो इकडनं घेतलं त्यांच्याकडनं. हा ते घड्या येतात अँकरचं इकडनं घेतलेलं आणि सीट कवर पण घेतलेलं त्यांच्याकडनं. गोडा आहे. चेअर एक भारी आहे आपल्याकडे ऑलरेडी एक चेअर आहे. आपण हे विंटेज लुक पण येतं भारी आहे. लुक भारी आहे. ट्रे बऱ्याच गोष्टी आहेत इकडे. हे असे 10-15 अशी दुकान आहेत इकडे ना खेळण्याची लाकडाच्या खेळणी आणि वस्तू सगळे आहेत. आणि ते काका आपले ते त्यांच्या दुकानात तिकडे पेंटिंगचे दुकान आहे तिकडे जाऊन नाही पडतं काय. कॉकटेल आणि संडे स्पेशल. कॉकटेल कुठलं लेफ्टला कॉकटेल हा आणि ते संडे स्पेशल. कॉकटेलमध्ये काय काय असतं आपल्याकडे. अच्छा मँगो पिझ्झा ड्रायफ्रूट्स आणि चिली आणि ह्याच्यामध्ये काय मँगो शेक येतो. अच्छा मँगो शेक ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट चेरी वगैरे आणि ड्रायफ्रूट वगैरे. अच्छा कसं फेमस काय आहे हे कॉकटेल फेमस आहे ना. हे कसं आहे कॉकटेल नाही आहे एकटी खाणार आहे नाही ती नाही खाणार. ती आम्हाला घेऊन आली. सध्या आपण आलोय मोती तलावला. हा मोती तलाव आहे. मोती तलावाला का म्हणतात जेव्हा रात्रीची लाइटिंग लागते तेव्हा इकडे ते बल्ब असतात तर असं वाटतं की मोती लावले तसं तसं आहे. आणि ते म्युझियम आहे दिसतं तिथे आतमध्ये ते म्युझियम आहे. आणि महल आहे तो सावंतवाडी महल पॅलेस. तिथे आता नंतर कधी येऊ. तिथे फळं लावले. तिथे फळं का लावलेत कारण का इकडे लाकडाचे खेळण्यांची दुकानं फेमस आहेत. त्याचे ते छोट्या प्रकारात आकारात तुम्हाला मिळतात. तो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मोती तलावला आलात की इकडे आलात की पहिलं इकडे यायचं बाळकृष्ण कोल्ड्रिंक्सला. तिथे आईस्क्रीम आहे. खेळण्यांच्या दुकानांच्याकडे आईस्क्रीम आहे. ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. तर इथे आपण हे फेमस आहे. इथे काय फेमस आहे इथे तर इथे हे फेमस आहे. काय का फेमस आहे कॉकटेल आणि संडे स्पेशल. हां कॉकटेल कुठलं लेफ्टला कॉकटेल आहे. हा आणि ते संडे स्पेशल आहे. कॉकटेलमध्ये काय काय असतं आपल्याकडे. अच्छा मँगो पिझ्झा ड्रायफ्रूट्स आणि जेली आणि ह्याच्यामध्ये काय संडे स्पेशलमध्ये. अच्छा मँगो शेक ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट चेरी वगैरे त्याचे आणि ड्रायफ्रूट वगैरे. अच्छा कसं फेमस काय आहे हे कॉकटेल फेमस आहे ना. हे कसं आहे कॉकटेल 120 आणि हे कुठलं हे आता एकटी खाणार आहे ती. नाही ती नाही खाणार आहे. ती आम्हाला घेऊन आली इकडे. आता किती वर्ष जुनं असेल हे किती वर्ष जुनं असेल.
65 मध्ये चालू झालं ना. सो हे आहे आईना मॅचिंग आहे Sunday फोटो काढ special. आईंचा. संडे स्पेशल आपण फ्रायडेला खातोय. आणि हे काय गडबड नाही हे कॉकटेल आहे. कॉकटेल. छोट्या बाटलीमध्ये कोल्ड्रिंक मध्ये काय ना 7 आहे. स्प्राईट आहे. स्प्राईट फॅन्टा पण दिसतो Fanta पण मला आहे. आता. सो हे जरा हे फेमस आहे इकडे. टेस्ट करा. काय पेपर विचारलं इथं कॉकटेल कॉकटेल. करा तर व्हिडिओसाठी. व्हिडिओसाठी कर. प्रेक्षक वाट बघतात आतुरतेने. सगळे सबस्क्रायबर वाट बघतात की विनयची आई रुपये सासूची सांगणार तरच आम्ही ते घेणार. घेतलं पहिलं काय खाऊ आईस्क्रीम बीच फालुदा जे चांगलं वाटेल ते. हे माझं म्हटलं म्हणजे चांगलंच आहे. चांगला आहे ना एकदम फेमस हे आहे. माझं तू बोला रे फेमस आहे खूप फेमस हा आहे. इथे इकडे अरे हे चालू आई 1965 पासून आहे. हे घ्या. पासून चालू आहे म्हणजे विचार कर ना केवढं जुनं आहे. हे खूप फेमस आहे इकडे. जराच मला जास्त गोड हे वाटलं. टेस्ट पण सांगा त्याला. हा त्याच्यात आईस्क्रीम आहे ना. इकडे पुढे टाकू. आउट ऑफ व्ह्यू. हे पण छान आहे. हे छान आहे माझं ठीक आहे बाकी नाही म्हणजे थंड नाही आहे त्यामुळे मला जरा ते हा थोडं थंड आहे. स्पेशल आहे म्हणून तुला छान वाटत असेल कारण का फ्रायडे ना. नाही सगळ्या 3 प्रकारचे आईस्क्रीम आहेत बघ त्याच्यामध्ये. 3 हा प्रकारचे आईस्क्रीम आहेत. मँगो आहे, पिस्ता आहे आणि व्हॅनिला आहे. हा. ड्रायफ्रूट पण टाकले तरी आणि चेरी पण चेरी टाकली पण टाकली आहे. आणि हे मँगो शेक आहे. ते थंड थंड कार म्हणून मला बरं वाटतं. बरं म्हणाल वाटतं की हे 2 जणांचं आहे. नाही होतेच 3 जण पण होऊ शकतील. आरामात. आता हे आम्ही जरा नाही पिऊनच बघतो मी डायरेक्ट. थंड मला बरं वाटलं ते. ना? सोडवत नाही या गरमीमध्ये ना एकदम परफेक्ट आहे. होय हा जो त्यांनी काय केलं आपण टाकू त्याच्यामध्ये पण आधी खाली त्यांनी फ्रुट्स टाकले त्याच्यानंतर आईस्क्रीम टाकलं दूध टाकलं आणि दोन टाईपचे आईस्क्रीम टाकले. दोन टाईपचे आईस्क्रीम टाकले. पहिलं पिस्ता टाकलं मग मँगो टाकलं मग चेरी टाकली आणि सगळे ड्रायफ्रुट्स पण आहेत त्याच्यामध्ये. खाली सगळे हे खाली सगळे fruits आहेत फ्रुट्स आहेत हे बघ. खाली कॉकटेल. सगळे हा हे कॉकटेल आहे आणि मस्त वाटते. तू शूट कर. होय आमच्या हे पण चांगलं लय भारी आहे. हे पण चांगलं आहे. संडे स्पेशल. हे माझं. अरे वा चांगलं हे इकडे कॉर्नरलाच आहे आणि तुम्ही नक्की तिकडे आलात तर मी पण रेकमेंड करीन ह्या दोघींनी सांगितल्याप्रमाणे की थँक्यू श्रीराम. असं हे नाही आवडेल. सो मी पण रेकमेंडेशन देईन याचं की इकडे या आणि कॉर्नरला इकडे सावंतवाडीला आलात मोती तलावजवळ तर सावंतवाडीला कुठे आलात तर इकडे येऊन जा. तुला का नाही असं हाफ नाही हाफ नाही. सो संडे स्पेशल आपण घेतलेलं आहे, मला आवडलं ते. हो. तर मी जरा हे टेस्ट करून तू बघतो. ते खा. हा हां पकड असा तिकडून नो वेळच वाटतं. होय कुठे ठेवायचं ते तुमचा चष्मा? आपला तू नाही मस्त आहे ना. मला आवडलं ते कॉकटेल. म्हणजे जेव्हा सर्दी खोकला असेल ना तर नका येऊ. हे तर म्हणतो. पण ज्याला फरक पडत नाही ना, या गरमीमध्ये नक्की या. म्हणजे आमच्या घरात होऊ दे काय हरकत नाही. ते ज्यांना आवडतं गरमीमध्ये नक्कीच या आहे. बघा ना आईने पहिला शब्द सांगितला ना आई कोल्ड्रिंक शोधत होत्या पण आम्ही कोल्ड्रिंक कॅन्सल केलंय. भारी कोणी नाही भारी आहे. हा मला तर गोड काहीतरी पाहिजे होतं. हे काय गोड आहे? गोड जेव्हा निघताना काय? काय हे थंडच आहे. सावंतवाडीमध्ये ना आपण असं आपल्याला वाटतं की म्हणजे मला तरी माहिती होतं असं की लाकडाची खेळणी खानावळ नॉनव्हेजच्या वगैरे पण आता हे पण आपल्याला कळलं म्हणजे ऋतुजाने बघितलं आणि मला म्हणजे सांगितलं. मी तर ती खूप बोल आमची लोकेशन मॅनेजर सगळं ती बघते सगळं कुठे काय आहे ते. आता आपलं डिक्लेअर झालेलं आहे. लोकेशन मॅनेजर आपले त्याची जी आवड असते त्याला ते खाण्यापिण्याची आवड आहे. कुवा पैसे को खिच लेत आहे असं आहे ते. हा बघ इकडे संपला सगळा. आम्ही कुवा पैसे को खिच लेते हळूच पिते घंटा चालू आहे आणि आम्ही आपले ब्लॉग बनवतो. कुवा पैसे को खिच लेत इधर कुवा ऐसे ही बैठा है. चांगलं आवडलं ना चांगलं बहीण म्हणजे आवडलं तुम्हाला म्हणजे
मला पण आवडला आणि एकदम लँडमार्क जवळ आहे. थंड म्हटलं की जीव की प्राण नसतं माझा. थोडा आणि गरम पाणी पाहिजे थोडंसं, म्हणजे काही लागत नाही ते काय. प्यातो की तसं थंड थंड पेटत. आता आपण आलोय मालवणला पाडावे गावात आलोय. इथे सुरेश बोबाटे म्हणून आहेत. सो मग त्यांच्याकडे आपण आज तो गोम्याचा डान्स बघितला. त्यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे, त्यांच्या इनोवांचा गाड्यांचा व्यवसाय आहे आणि इकडे त्यांच्याकडे सार्वजनिक गणपती असतो, त्यांच्या सगळ्या भावंडांचा एक असतो. ओके. आणि त्यांचा रिक्षा म्हणजे त्यांचं एकदम जीव की प्राण आहे. ते तर काका सांगतात आम्हाला. हां, मालवणमध्ये माझ्या ठिकवणं सुद्धा करण्याला जबाबदार व्यक्तीला ते मुश्किल होते. किती जणांना सांभाळणार हा मुद्दा होतो. आता तुमच्या वयस्कर माणसाला काय वेळा तुमचा ते काय म्हणणार आम्ही असं करतो ते पटल.